नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज। आज आपण छान मटार आणि गाजर, टोमॅटो, कांदा छान सगळं टाकून मस्तपैकी उपीट करणार आहोत। उपीट बनवण्यासाठी आपल्याला रवा लागणार आहे। तो मी 1 वाटीभर रवा घेतलेला आहे। हा रवा मी बाजूला ठेवते। आता त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत। रवा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मटार, शेंगदाणे, गाजर आणि कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण आणि तेल किंवा साजूक तूप वापरणार आहोत। तर ते आपण आता बघणार आहोत। तूप टाकून घेणार आहोत आपण। आता रवा भाजून घेणार आहोत आपण। साजूक तूप टाकून घेतलेला आहे। त्यात 2 वाट्या आपण रवा घेतलेला आहे आणि तो जो रवा आहे तो त्या साजूक तूप आणि तेलावरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। अगदी कडी मोकळा होईल इतपत आपण रवा भाजून घ्यायचा आहे आणि रवा पूर्णपणे भाजला की मग नंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत आणि तो रवा आपण काढून घेणार आहोत आणि वेगळ्या याच्यात आपण त्याला फोडणी द्यायची आहे। थोडंसं आपण तेल घालून घेणार आहोत। याच भांड्यामध्ये आपण रवा भाजून घेतलेला आहे। थोडं तेल आणि थोडंसं तूप अशा पद्धतीने आपण फोडणी करणार आहोत। छान सुगंध येतो उपीटला आणि उपीट छान चवदार लागतं। तूप, साजूक तूप नक्की वापरा। मोहरी आणि जिरं आपण दोन्ही टाकणार आहोत। जिरं आणि मोहरी टाकलेली आहे। थोडंसं हिंग टाकते आहे। कढीपत्ता, थोडे शेंगदाणे, थोड्या मिरच्या, शेंगदाणे छान खमंग असे तळले गेले की मग नंतर आपण पुढचे साहित्य टाकणार आहोत। आता याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। परतून घ्यायचा आहे। त्याचा कच्चापणाचा स्वाद गेला की मग नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। एक वाटी भरून मी गाजर किसून घेतलेला आहे। ते गाजर मी यामध्ये टाकत आहे। मटार, गाजर, तुम्ही फ्लावर सुद्धा टाकू शकतात। तुम्ही शिमला मिरची कापून टाकू शकतात। जसं आपण वेज पुलाव करतो त्याप्रमाणेच आपण वेज उपीट सुद्धा करू शकतो। अतिशय सुंदर लागतं आणि या थंडीच्या सीझनमध्ये तर खूप सुंदर अशा भाज्या टाकून छान पौष्टिक असं आपण उपीट बनवू शकतो आणि ते देखील सकाळी सकाळी खाल्लं की पोटभरीचं होतं। एकीकडे मी किटलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। उपीटमध्ये नेहमी गरम पाणी टाका। छान तेलावरती भाज्या परतल्या की त्या मऊ होतात आणि त्या कच्च्या लागत नाही। त्यामुळे मग आपण मटारसुद्धा टाकून घेणार आहोत। आता हे पहा, मटार एका वाफेवरती मटार होतात, त्यामुळे मटार शेवटी टाकायचे आहे। ही किटलीतलं पाणी टाकून घेत आहे। हे पहा, आता याला उकळी येऊ देऊ। तोपर्यंत आपण यामध्ये मीठ आणि साखर टाकून घेणार आहोत। तर अगदी चवीनुसार टाकायचे आहे। पाण्याला उकळी आली की मग नंतर आपण त्याच्यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो रवा आपण टाकून घेणार आहोत। उपीटमध्ये कुणाला हळद टाकायला आवडते, हळद टाकली तरी चालेल, पण गाजराचा जो लाल रंग आलेला आहे त्याने देखील उपीट छान लागतं। बीट देखील टाकू शकतो आपण किसून। उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत।
बऱ्यापैकी कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकण्यासाठी ठेवत आहोत. उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. बऱ्यापैकी कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकण्यासाठी ठेवत आहोत, सजावटीसाठी. जे भाजून घेतलेला आहे तो रवा आपण टाकत आहोत. लवकर लवकर हलवायचं आहे, कारण त्यात गाठी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पटापट हलवत आहोत. आणि लागलं तर वरून आपण गरम पाणी घालू शकतो. जर पाणी कमी पडलं असेल तर पाणी घाला, पण अतिशय कमी पाणी घाला, नाहीतर मग पातळ होईल उपीट. आता छान वाफ येऊ द्यायची आहे. गाठी मोडून घ्यायच्या आहेत त्याच्या. आपण आता वाफ काढून घेणार आहोत. अतिशय सुंदर आणि लुसलुशीत असा छान उपीट झालेला आहे. नक्की करून बघा. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करा. हे पहा, आता वाफ आलेली आहे. अगदी दणकून वाफ काढलेली आहे आपण. अगदी लुसलुशीत असं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर असा झालेला आहे. आता आपण त्याच्यावर कोथिंबीर घालणार आहोत आणि उपीट तयार आहे. चला या सगळ्यांनी खायला. गॅस मी बंद करते. निंबू पिळून घेणार आहोत आपण आता. आणि उपीट तयार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर सरोज वर्ल्डवर या आणि सरोज वर्ल्डला सबस्क्राईब करा. ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.